रॅप्चर आणि सोमियेचे दुसरं येणे ख्रिस्तवनपणातल्या दोन खूप महत्वाच्या घडण्या न्हय. पण एक प्रश्न सोद्धान सुरता, हे केद्या घडतत एकाच वेळार व वेगळ्या हाच्यार जायते वादविवाद आसात. चलात तर ह्या विवरणात आम्ही हाचो वेळ पाठ एक थिओलॉजिक नोदरेन समजून घेऊन प्रयत्न करूया. आणि हांगासोर तो मुख्य प्रश्न येता जो सगळ्या थिओलॉजिक चौकशीचो केंद्र आसा. रॅप्चर खोरेंच केदना घडता हेच गोष्ट सगळ्या विवरणाचो पायो आसा. चलात फुडम. ह्या सगळ्या विषयाची सुरुवात ती हंगा या पवित्र पुस्तकाच्या उतरांतलीन जाता. हांतून म्हणटा, मौलांनी वयर उखल्लोले व कॉटअप. हीच ती संकल्पना जो रॅप्चर ह्या सिद्धांताचो मूळधार जावन आसा. म्हणेचे विश्वासी लोक सोम्याक मौलांत भिट्टोले. एकदम महत्वाचो विचार हो. तर रॅप्चर हे उतराचो अर्थ कितें? कोरियांत ताका ह्युजो म्हणटात. हे उतराचो उजगम लॅटिन उतर रॅप्युमॉर हांतून जाला. ताचो अर्थ सोप्या भाशेन वयर उखोवप वो वडून काडप. म्हणचें हो तो खासेलो क्षण जे वेला भावार्थी लोकांन सोम्याक भेटूंक वयर वडतोले. एकदम सोप्या भाशेन सांगचें जाल्यार. रॅप्चर समजलें, पण ताच्या वांगडात आनीक एक महत्वाचं उतर आसा जे समजून घेवक गरजेचं. ते म्हणल्यार पारुसिया. हो एक ग्रीक उतर ज्याचो कर्त जावन आसा हजरी व येणेम, आणि हो वापर ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याखातीर केलो आसा. तर रॅप्चर आणि पारुसिया हांतूनलो फरक जाणून जावप खूप महत्वाचं. ठीक आसा, तो फुडें कितें पोलेवपाचें आसा. आमी पहिले रॅप्चराचे वेळावर आसलेला वाद पोलतले. मागीर 4 मुख्य विचारधारा, प्रकाशोनी पुस्तक समजून घेवपाचो एक नेम, 7 वर्षांचो संकष्टाचो काळ कसो आसतलो, नीत आणि सोडवण्याचो क्रम, आणि निमाणेम पारुसियाचो भरोसो. चलात पहिल्या भागांतल्यान सुरू करूया. रॅप्चर आणि सोम्याच्या दुसऱ्या येण्याचो वेळ. ह्या विवादाचो गाभो कितें? तो हो की रॅप्चर निम्म्या काळाल्या हेड घडण्यो पैलूंक घडता, मोडेच व सगळ्यान उपरांत. हीच मुख्य गजाल. ओके, आता दुसऱ्या भागाकडे पळा. हांगा आमी निम्मान्या कालाविशे असलेल्या 4 मुख्य विचारधारांची तुलना करतलो. दोरेयेक विचार हे घडण्यो एकदम वेगळ्या नोदरणे पळयता. ह्या टोकट्यांत नदर मारात. 4 मुख्य विचार स्पष्ट दिसतात. पहिलम हिस्टॉरिकल प्रीमिलिनियलिझम. हांगा एगोर्ज संकोष्टांतल्यान पसार जाता आणि मागवेर रॅप्चर जाता. दुसरा डिस्पेन्सेशनल प्रीमिलिनियलिझम. हे सांगता की एगोर्ज संकोष्टात पयलींच वयर वेतोली. तिसरं ॲमिलिनियलिझम. हाच्या प्रमाणे संकोष्टाचो काळ लंक्षणिकान आसा. आणि चौथं रिफॉर्म्ड प्रीमिलिनियलिझम, ज्याच्यार आमी आयज चोड लक्ष दितोले. हे सांगता की इगोर्ज संकोष्टांतल्यान पसार जाता, पण देवाच्या निमाण्या क्रोधा आदी म्हणजे निट्टीची रादी वयर उखोल्ली जाता. एकदम महत्वाचो फरक हो. ठीक आसा, तर आईच्या विवरणान आम्ही खास करून ह्या रिफॉर्म्ड प्री मिलेनियल विचारधारेच्यार लक्ष केंद्रित करतोले. परत सांगता, ह्या मताप्रमाणे देवाचो निम्माणो क्रोध वाहणेच्या आदीम ठीक पयलीं इगोर्स वयर उखोळली जाता. चलात आता हे अधिक बारीकसाणेन पळोवया. आता तिसऱ्या भागान प्रकाशवनी पुस्तक समजून घेवपाचो नेम. हो नेम खूप महत्वाचो. तितकेच फुडली सगळी समजुणी हाच्यार आधारित आसा. हांगा मुख्य विचार हो की लांक्षणिक उतरांपुचिन्ह ती खोऱ्या इतिहासीक घडण्यांक दाखवतात. हाचो एक बोरो नमुनो पळोवया. डॅनियलाच्या पुस्तकांत भंगराचो मस्तक म्हणून एक चिन्ह आसा. पण ते फक्त एक चिन्ह न्हय, त्याचो खरो अर्थ जावन आसा बॅबिलोनाचो राजा. हे उदाहरणांतलं स्पष्ट जाता न्हय. दर एका चिन्हा फाटल्यान एक खरी वस्तू व एक खरी घडणी लिपून असता. आणि आता आम्ही चौथ्या भागात पावल्याव, जो ह्या विवरणाचो एकदम गाभो जावन आसा. 7 वर्षांचो वडलो संकष्टाचो काळ. चलात पुढली 7 वर्ष कशी असोत त्याची एक क्रमानुसार मांडणी पळयोया. हे वेळपट्टाचेर एक नदर मारात. सुरवात जावन 3.5 वर्सां उपरांत एक व्हडलो बदल येता, ज्या वेळार अँटिक्रिस्ट आपले उतर मोडता. तो एकदम महत्वाचा क्षण. आणि माग 7 वर्षांच्या शेवटात सोम्याच्या दुसरं येणम आणि निमाणी नीत. एकदम सोप्या भाषेन सांगचे जाल्यार, तर पहिल्या 3.5 वर्षांनी कितें घडता? हो काळ इगोर्जेक पोस्ताप जावंक एक सोय कसो आसतलो. विश्वासी संतांक तांकां एका सुरक्षीत जाग्यार राखून दवरतोले. आणि अँटिक्रिस्ट तो सुरवातीत एकदम शांतीचो राजा कसो दिसत,
सगळ्यांक आपणाकडे वडून घेतलो. पूण 3.5 वर्षीं झाल्या उपरांत सगळं बदलता. एकदम वोडलप येता. अँटिक्रिस्ट आपले उतर मोडता आणि स्वताकूच देव म्हूण जाहीर करता. आणि हेच वेळार जाकोबाचे संकश्ट सुरू जातात. हो एक व्हडल्या छळाचो काळ, खास करून इस्रायलाचेर. जे भावरते तयार नासले तांकां ह्या शोभापाडाच्या राजवटकेन भिरंकूळ छळ सोंसचो पडटलो. आता 5वो भाग, न्यायी आणि सुडवणेचो क्रम. संकष्टाच्या एकदम निम्माण क्षणांत अर्मागडन मंत कितें घडता, न्यायी आणि सुडवणं कोशी जाता ते पोलयून आता. हाय निमानी घटनी 4 टप्प्यान घडता. पहिलम, 6व्या आयदनाच्या निटी वेळार संसाराचं सैन्य आर्मागेडॉन्ट एकठांय जाता. मागीर ख्रिस्त धोव्या घोड्याचार सोर्गींच्या सैन्यावांगडा परत येता. हे पळून कित्ते लागणा आसतो. तिसरो टप्पो, शोवापाद आणि फुटकिरो प्रवादी तांकां धरतात. आणि निमाणम, चौथम, दोगाकय जिवेच गंधोकाच्या तोलनेंत उडोयतात. सगळं संपता. तर प्रश्न हा येता, निमान्य दैविक क्रोधाअधीम कोणाक वर उखोलतोले? हे मताप्रमाणे 3 पंगोळ आसात. पहिले जावन आसात ते सुरक्षित जाग्यार असलेले संत. दुसरे जे दुसऱ्या 3.5 वर्षांनी पश्चाताप झालेले ते भावार्थी. आणि तिसरे इस्रायलाचे उरलेले लोक जे मेसियाक ओळखून पश्चाताप जातोले. हे 3 पंगोळ. आणि आता आम्ही निम्माण्या 6व्या भागात पावल्यो. निम्माणो भरवोसा, परुशिया. आता फक्त वेळ पाठ न्हुवे, पण ह्या सगळ्या घडण्यांपाटल्यान आसिल्लो खरो थिओलॉजिक अर्थ आणि भरवोसो कितें त्याच्यावर नजर मारूया. सगळ्याचो सार कितें? तो हो, ह्या मताप्रमाणे रॅप्चर हे दुसरं तिसरं काही न्हुई, पण देवाच्या वड्ड मोगाचें एक प्रकरण. आपल्या मिंचून काढलेल्या लोकांच निम्माण क्रोध वाहणचे आदीम ठीक पाहिली सोडून तो आपले रक्षण दाखवता. कितल्या मोगाची गोष्ट ही. आणि ह्या विवरणाचो निरोप घेताना ही उतरां मोनात धरूया. ह्या संसारान आमचो सदांच भरोसा मुडल्यार जेजू ख्रिस्ताच्या सांगतात जिवपाचो, पारुसियाचो भरोसा घट्ट धरून. ही एक एकदम सुंदर शिकवणूक. आणि शेवटात एक प्रश्न चिंतूंक सोडतां. हो भरोसो, हो आयच्या जिवेता कसो बदलूंक शकता? ह्या सगळ्या थिओलॉजिक समजुणेचो आमच्या व्यवहारिक जिवितावर खरेच कितें परिणाम जावं येता हाचेर चिंतोप करप गरजेचो.